अत्यंत संतापजनक, तळपायाची आग मस्तकात जाईल अशा पद्धतीची घटना सांगलीमध्ये घडली आहे। ऋतुजा नावाची आमची बहीण जी हिंदू धर्मामध्ये जन्माला आली होती, तिचं लग्न हिंदू धर्मातीलच धनगर समाजाच्या मुलाबरोबर 2021 साली लावून दिलं। परंतु कोरोनाच्या काळामध्ये ते लग्न झाल्यामुळं यांना व्यवस्थितपणे त्याची माहिती घेता आली नाही। जे मध्यस्थी लोक होती ती हिंदूच असून कन्व्हर्टेड ख्रिश्चन झालेली लोक होती, त्यांनी त्या मुलीची फसवणूक केली। लग्न होऊन जेव्हा घरी गेली तेव्हा लक्षात आलं की हे धर्मांतरित झालेलं कुटुंब आहे आणि म्हणून तिच्यावरती तिनं बायबल वाचावं, तिने चर्चमध्ये जावं, तिनं उपवास करू नये, हिंदू धर्माचे सण ज्या परंपरा आहेत त्याचं जतन करू नये अशा पद्धतीचा दबाव आणला गेला। परंतु ऋतुजा हे मानायला तयार नव्हती। तिचं म्हणणं होतं की तुम्ही जर धर्मांतरण केलंय तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, परंतु मी अहिल्याची कन्या आहे आणि माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती हिंदू धर्माचे चांगले संस्कार केलेले आहेत, चांगल्या परंपरा त्याचं पालन करणं ही माझी जबाबदारी आहे। आता शेवटी तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ होता आणि डोहाळे जेवण जे आपल्यामध्ये करतात ते डोहाळे जेवण करायचं तिच्या आईचं, वडिलाचं, माहेरकडच्या सगळ्या लोकांची तयारी होती। परंतु सासू सासरे, तिचा नवरा आणि तो पास्टर याचं म्हणणं होतं की ते ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार झाले पाहिजेत आणि त्या सगळ्या गोष्टीला तिचा विरोध होता। हे प्रकरण इतकं टोकाला ह्यांनी नेलं, इतका तिच्यावरती अन्याय अत्याचार केला। तिचा ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी घरात मटण आणणं, संकष्टी धरली घरात मटण आणणं, एकादीस धरली तसे प्रकार करणं आणि मग सरते शेवटी गर्भसंस्कार हे हिंदू धर्माप्रमाणेच करणार असं तिचं म्हणणं होतं। त्या सासऱ्यांचा विरोध होता। तिनं शेवटी मी धर्मांतरण करणार नाही, मी स्वतःला संपून घेणार म्हणून आत्महत्या केली। ही आत्महत्या आम्ही मानत नाही। तिनं हिंदू धर्मासाठी दिलेलं तिचं बलिदान आहे आणि ते बलिदान आता आम्ही वाया जाऊ देणार नाही। आमच्या मोर्चाची मागणी ही आहे की महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कडक कायदा झाला पाहिजे। जी लोक आज धर्मांतरित झालेले आहेत परंतु त्यांच्या दाखल्यावरती हिंदू मातंग, हिंदू सगळे पुढं जे काही विषय असतील ते सगळे हिंदू रिलेटेड आहेत। तुम्ही नोकरी घेताना जातीचा दाखला देताय। सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे? जर एखाद्यानं हिंदू धर्मातल्या कोणत्याही SC असेल, ST असेल, OBC असेल, मायनर OBC असेल किंवा VJNT असतील, यात जे आरक्षणाचा लाभ घेतात नोकरीतलं, शिक्षणातलं आणि राजकारणातलं, त्यांनी जर त्यांची धर्मपद्धती बदलली, पूजापाठ करण्याची पद्धत बदलली तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं। अरे तुम्ही इकडं नोकरी लागताना हिंदू नियमाप्रमाणे जे कास्टला सर्टिफिकेट मिळालेलं आहे संविधानाप्रमाणे त्याचा तुम्ही वापर करता आणि परत तुम्ही धर्मांतरित होता। आणि म्हणून आमची या मोर्चाची मागणी अशी आहे की राज्य सरकारनं जेवढे कन्व्हर्टेड अधिकारी आहेत क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 त्यांची यादी काढली पाहिजे आणि त्यांच्या जर पद्धतीमध्ये, परंपरेमध्ये, देवपूजेमध्ये जर त्यांनी बदल केला असेल, ते ख्रिश्चन झाले असतील, ते मुस्लिम झाले असतील तर त्यांना बडतर्फ करून टाकावं। धर्मांतरण विरोधी कायदा नोकरीतून या सगळ्या लोकांना काढून टाकावं। राजकीय आरक्षण त्यांचं रद्द करावं। उद्या महानगरपालिकेची निवडणूक आहे, इकडं तुम्ही म्हणताय की आम्ही ख्रिश्चन आहे आणि निवडणूक लागली का तुम्ही खालनं लगेच जातीचा दाखला देताय निवडणूक आयोग, तिथं लाज वाटत नाही तुम्हाला? तेव्हा तुमचा येशू तुम्हाला काही बोलत नाही। हे जे प्रकरण सुरू आहे हे प्रकरण पूर्णपणे थांबलं पाहिजे, ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे। जो पास्टर ज्यानं या मुलीवरती अन्याय केला, जेव्हा जेव्हा हिंदू परंपरेनं तिनं पूजापाठ केला तेव्हा मला ही सैतानी आहे, सैतान आहे घरामध्ये, त्यामुळे तुमची प्रगती होत नाही। घरात मोबाईल फुटला ही तुमच्या घरात सैतान आहे, घरामध्ये काही नुकसान झालं तर ही सैतान आहे। तर त्या पास्टरला या गुन्ह्यामध्ये आरोपी करावा, त्याला अटक करावी। ज्यानं यांचं लग्न ठरवलं, कोळी नावाचा नायब तहसीलदार आहे, जो हिंदू असताना जो धर्मांतरित झाला आहे, परंतु त्यानं यांना सांगितलं नाही की ज्या मुलाशी तुम्ही लग्न लावून देतोय ते धर्मांतरित कुटुंब आहे, तर त्यालासुद्धा आरोपी करावा। ह्या 4 मागण्या आहेत आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या तरुण पोरांना माझं आव्हान आहे, असे कोणी धर्मगुरू धर्मांतरण करण्याच्या हेतूनं
आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आले तर त्यांना ठोकून काढा बिंदास, त्यांना तिथं अजिबात थारा देऊ नका। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत होल्डिंग लावण्यात आले, पण आज मात्र ऋतुजाचं होल्डिंग बऱ्याच ठिकाणी मला या अधिकाऱ्यांचं खरं तर काय त्यांना नेमकं करायचं आहे हेच मला या विषयावरती कळत नाही। मागं जेव्हा श्रीराम मंदिर चौकामध्ये भगवा ध्वज फडकवायचा होता तेव्हा या अधिकाऱ्यांनी माननीय पालकमंत्री महोदयांना सांगितलं की मोठी दंगल उचलेल, चुकीच्या पद्धतीनं त्यांनी रिपोर्ट दिला, त्याला चंद्रकांत दादांनी त्यांना खडसावून काढलं। काल तुम्हाला माहीत आहे ध्वज पण इथं उभा आहे, ध्वज जर लावला तर दंगल होईल, अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। आता ऋतुजाला न्याय देण्याच्या हिशोबानं अख्खा हिंदू समाज रस्त्यावरती उतरला आहे आणि काही बॅनर लावले होते मूक मोर्चाचे, तर रात्री 1च्या नंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं ते बॅनर काढून टाकले। त्यांना विचारणा केली तर ते म्हणतात की अनाधिकृत बॅनर आहेत। ठीक आहे, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत, जर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं माननीय SP साहेबांच्या आदेशानं सांगलीमध्ये ऋतुजाच्या मुकमोर्चाचे बॅनर अनाधिकृत आहेत असं समजून ते काढले असतील, मी त्यांचं अभिनंदन करतो, त्याबद्दल मला काहीच दुमत नाही। परंतु माझी मागणी अशी आहे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा परिषदच्या CO मॅडम आणि सांगलीचे पोलीस प्रमुख या चौघांनी उद्याच्या दिवसामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या गायरान, महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाची जमीन, ग्रामविकास विभागाची जमीन, जलसंपदा खात्याची जमीन, जलसंधारण खात्याची जमीन, महसूल खात्याची जमीन, कृषी खात्याची जमीन आणि वन विभागाची जमीन किंवा अन्य खात्याच्या जमिनी असतील, या जमिनीमध्ये जेवढी प्रार्थना स्थळं घुसखोरी करून अतिक्रमण करून बांधलेली आहेत त्याची यादी उद्याच्या उद्या त्यांनी, मी लोकप्रतिनिधी आहे, माझा तो अधिकार आहे, त्यांनी ती यादी माझ्या हातात आणून द्यावी आणि त्या सरसकट सर्व बेकायदेशीर सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केलेली जेवढी प्रार्थना स्थळं आहेत आणि त्या सर्वांच्यावरती बुलडोजर फिरवावा। हे जर तुम्ही केलं नाही तर गोपीचंद पडळकरशीच तुमची गाठ आहे, मी तुमच्या विरोधात लढायला तयार आहे। बघा, आम्ही हिंदू धर्मातली लोक, आमच्या गावामध्ये यात्रा असतात, मसोबाची यात्रा आहे, विठोबाची यात्रा आहे, बिरोबाची यात्रा आहे, शिदोबाची यात्रा आहे, धुळोबाची यात्रा आहे, मस्कोबाची यात्रा आहे, म्हातारबा देवाची यात्रा आहे, ज्योतिबाची यात्रा आहे। आमच्या प्रत्येक देवाच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही बक्षिसं ठेवतो वेगवेगळ्या कार्यक्रमाचे। समजा बैलगाड्याची शर्यत आहे, 5 लाख 1 नंबर, 4 लाख 2 नंबर, 3 लाख 3 नंबर, कुस्त्याची स्पर्धा आहे, 1 नंबरला 3 लाख रुपये, 2 नंबर सगळे बघता तुम्ही, किंवा लावण्याचा मोठा कार्यक्रम असतो, आम्ही मोठ्या यात्रा भरवतो आणि लोक त्या सगळ्याला पुढे येतात। अरे हिंदू धर्म वाचवण्यासाठी आता हे जे हिंदू धर्मावरती आक्रमण करायला लागलेत, गावागावामध्ये येत आहेत, कायद्याच्या पळवाटा शोधून ते आमच्यावरती आक्रमण करतायत। 18 वर्षाची मुलगी झाली का कायदा काय म्हणतोय, तिला तिचं मत व्यक्त करायचा अधिकार आहे। अरे पण आई वडिलांना त्या 18 महिन्याच्या मुलीला सांभाळलं, त्याच्याबरोबर बोलायचा अधिकार नाही, पोलीस म्हणतोय त्याच्याबरोबर बोलायचं नाही। अरे मग अशा लोकांच्यावरती, किंवा आम्ही इथं त्यांना दवाखान्याची मदत करायला आलो आहे, आम्ही त्यांना धान्य द्यायला आलो आहे, आम्ही त्यांना शाळेची मदत करायला आलो आहे, आम्ही त्यांना घराला 5 फुटी सिमेंटची मदत करायला आलो आहे, एकदम घरातच बसवला, त्याला 3 लाखाचं बक्षीस, याच्यावरती कुणाचा आक्षेप असू शकतो। पण माझी भूमिका ही वैयक्तिक समजा तुम्ही, माझी वैयक्तिक भूमिका आहे की गावातल्या सगळ्या लोकांनी अशी बक्षीस योजना जाहीर केली पाहिजे आणि सगळे जेवढे हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याच्या हेतूनं, दृष्ट हेतूनं ठरवून हिंदू तरुण मुलींना फसवण्याच्या हेतूनं, त्यांना जाळ्यात ओढण्याच्या हेतूनं जे जे गावात येतील त्यांना ठोकून काढा आणि त्यांना अशा बक्षीस योजना जाहीर करा। हा, सैराट केलं, जर असं माझ्या भगिनीला फसवून ऋतुजासारखं प्रकरण केलंय, अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये रोज होत आहेत, त्याचा सैराट जर करून टाकला तर माझ्या वैयक्तिकडून 11 लाखाचं बक्षीस। तुमच्या मतदारसंघातल्या एका माणसाची लुबाडणूक केली, 13 लाख रुपये रक्कम काढून घेतली, पोलिसांनी त्याची निम्मी रक्कम परत दिली, कोणत्याही प्रकारचा गुन्हा न दाखल करता पोलिसच चोरावर मोर झाले। हे बघा, ही गोष्ट तुमची खरी आहे, माझ्या मतदारसंघातलं हे प्रकरण आहे। मी काल माननीय SP महोदयांशी या विषयावरती बोललो आहे, त्यांना 6 लाख रुपये परत मिळालेले आहेत, राहिलेली रक्कम त्यांना परत मिळावी अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे। नंबर 1
नंबर 2 मिरज ग्रामीणचे माननीय PI साहेब यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. त्यांनी हा अत्यंत विषय सिरियस घेऊन जे कोणी पारधी लोक पळून गेलेले आहेत कर्नाटकमध्ये त्यांचं म्हणणं आहे ज्या पारध्यांच्याकडे 6 लाख होती ती रक्कम आम्ही दिलेली आहे. जे पारधी वाटणी करून पळून गेलेत त्यांना आम्ही पकडून आम्ही त्यांचे पैसे परत देऊ असं माझं त्यांच्याशी एक 2-3 तासापूर्वी बोलणं झालेलं आहे. तर त्यांनी त्यांचं गरीब लोकांचं पैसे परत मिळवून द्यावेत. नाही आपण म्हणतोय पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही रिकवर 6 लाख केलेत, 6 लाख अजून रिकवर व्हायचे आहेत. तर पोलिसांनी जे काही असेल ते त्यांचे पैसे त्यांना परत करून द्यावेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.